300च्या आतमध्ये एवढी सुंदर ज्वेलरी, क्वालिटी तर खूपच सुंदर आहे। जशी मी फोटोमध्ये बघितलेली एक्झॅक्टली तशीच मला रिसीव झाली आहे। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर नुकतीच लग्नसराई सुरू झाली आहे, सणवार आहेत, यासाठी आपण छान तयार होत असतो, मेकअप करत असतो, छान कपडे घालत असतो। अशा वेळी स्वस्तात मस्त आणि तितकीच सुंदर ज्वेलरी आपल्याला मिळाली तर हो, आजच्या व्हिडिओमध्ये मेशोवरून मी काही ज्वेलरी मागवलेली आहे, त्याचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। विशेष म्हणजे या सगळ्या ज्वेलरी फक्त 300च्या आतमध्ये आहे आणि सगळ्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे। या सगळ्या ज्वेलरीज तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत। माझी सगळ्यात फेवरेट ज्वेलरी आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आता स्पेशली मला ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप जास्त आवडते, कारण ऑक्सिडाइज ज्वेलरी ही सगळ्या आउटफिटवरती जाते। जर तुम्ही ब्लॅक कलरची साडी घातलेली असेल, कुर्ता घातलेला असेल, व्हाईट कलरचा कुर्ता घातलेला असेल किंवा कॉटनची एखादी साडी घातलेली असेल तर त्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुंदर दिसते। नवरात्रीमध्ये सुद्धा आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी आवर्जून घालतो, त्यामुळे मी ऑक्सिडाइज ज्वेलरी मागवलेली आहे। आता स्क्रीनवरती तुम्ही बघताय ही ज्वेलरी मी मागवलेली, तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असा ऑक्सिडाइजमध्ये हा चोकर आहे। क्वालिटी खूप सुंदर आहे, याचं वेट पण जास्त आहे, यावरून याची क्वालिटी समजते। आणि हा चोकर कुठल्याही कॉटनच्या साडीवरती, कुठल्याही आउटफिटवरती खूप सुंदर दिसणार आहे, खूप युनिक दिसणार आहे। कारण असा पॅटर्न आपल्याला लोकल मार्केटमध्ये तर अजिबात बघायला मिळत नाही, ऑनलाईनवरती सुद्धा हा इझिली मिळत नाही। जेव्हा मी हा चोकर बघितला तेव्हा लगेच बाय केला आणि विशेष म्हणजे याची किंमत खूप कमी आहे, 300च्या आतमध्येच ही ज्वेलरी आहे। अशा प्रकारे ऑक्सिडाइजमध्ये मोठा ब्रॉड असा चोकर आहे आणि मागच्या बाजूला अशा प्रकारे त्यांनी नाडी दिलेली आहे, दोरी दिलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी मणी दिलेला आहे। यानुसार आपण कमी जास्त करू शकतो। खूप सुंदर क्वालिटी आहे आणि मी हा चोकर जेव्हा वेअर केला तेव्हा खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मला मिळालेल्या। खूप सुंदर घातल्यानंतर हा चोकर दिसतो, एक्झॅक्टली फोटोमध्ये मी जसा बघितलेला एक्झॅक्टली मला तसाच रिसीव झालेला आहे। त्या विशेष म्हणजे या चोकरबरोबर नथसुद्धा आलेले आहे आणि कानातले सुद्धा रिसीव झालेले आहेत आणि कानातले सुद्धा नटी पॅटर्नमध्ये कानातले आहेत। आता मी तुम्हाला कानातले तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर असे नथ पॅटर्नमध्ये हे कानातले आहेत आणि याबरोबर नथसुद्धा आलेले आहे। नथसुद्धा खूप सुंदर आहे, क्वालिटी सुंदर आहे। त्याच्यामध्ये रेड कलरचा त्यांनी खडा दिलेला आहे आणि कानातल्याच्या मध्ये सुद्धा रेड कलरचा कुंदनचा खडा त्यांनी दिलेला आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे। जेव्हा नंतर खूप सुंदर लुक या ज्वेलरीला येतोय, एवढ्या कमी प्राईसमध्ये एवढी सुंदर ज्वेलरी तुम्हाला मिळणार आहे। मध्ये सुंदर अशी ऑक्सिडाइजमध्ये नथ आहे आणि सेम ह्याच पॅटर्नचे कानातले त्यांनी दिलेले आहेत। ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता, जेव्हा तुम्ही काठपदर साडी घालता किंवा इरकल साडी घालता, अशा प्रकारच्या साडीवरती अशा प्रकारचा आउटफिट, अशा प्रकारची ज्वेलरी खूप सुंदर दिसते। त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन परचेस करा। या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यावरती जाऊन क्लिक करून बाय करू शकता। आपली पुढची जी ज्वेलरी आहे ती सुद्धा तितकीच सुंदर आहे आणि तेवढ्याच सुंदर क्वालिटीची आहे। आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी ज्वेलरी म्हणजे मोत्यांची ज्वेलरी। मोत्यांची ज्वेलरी कुठल्याही काठपदर साडीवरती खूप सुंदर दिसते। क्रम असेल, आपलं कुठलाही सणवार असेल, त्यासाठी आपण मोत्याची ज्वेलरी आवर्जून घालतो आणि ती खूप सुंदर दिसते। तशाच प्रकारची मोत्याची ज्वेलरी मी आज मागवलेली आहे। जशी मी फोटोमध्ये बघितलेली एक्झॅक्टली तशीच मला रिसीव झालेली आहे। उलट फोटोपेक्षा रिअलमध्ये ही ज्वेलरी मला खूप जास्त आवडली। आता मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते। अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये ही ज्वेलरी मला रिसीव झाली आहे। आपण ज्वेलरी कशी आहे हे बघूया। तुम्ही बघताय खूप सुंदर अशी ही ज्वेलरी आहे। वरच्या बाजूला मोत्यांची माळ आहे आणि खालच्या बाजूला असे सुंदर लटकन आहेत। जेव्हा तुम्ही काठपदर साडी नेसता, कुठलीही सिल्कची साडी नेसता, तेव्हा त्यावरती अशा प्रकारची ज्वेलरी खूप सुंदर दिसते आणि मागच्या बाजूला गोल्डन कलरचा अशा प्रकारची दोरी दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही छान कमी जास्त करू शकता, ॲडजस्ट करू शकता। मोतीसुद्धा छान खूप सुंदर क्वालिटीचे आहेत, अजिबात लो क्वालिटीची ही ज्वेलरी नाही। क्वालिटी खूप सुंदर आहे, वेटेड आहे, अजिबात हलकी क्वालिटी नाही। जर तुम्हाला ही ज्वेलरी आवडली असेल तर तुम्ही नक्की जाऊन परचेस करा। तुम्हाला कानातले दाखवते। स्पेशली याचे कानातले मला खूप जास्त आवडले। लॉंगमध्ये असे कानातले आहेत, 3 यामध्ये कुंदन दिलेले आहेत, साईडला मोती आहेत आणि खूप सुंदर याची क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकताय। आता ही ज्वेलरी घातल्यानंतर कशी दिसते हे बघूया। वाव, घातल्यानंतर ही ज्वेलरी खरंच खूप सुंदर दिसते। जसं मी रिअलमध्ये बघितली त्यापेक्षा घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते। ही ज्वेलरी तुम्ही नक्की जाऊन परचेस करा, खूप सुंदर आहे, क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे। ही ज्वेलरी आहे ते अशा प्रकारच्या मला पॅकेजिंगमध्ये रिसीव झालेली आहे। आता ज्वेलरी कशी आहे हे बघूया। मी पण ही ज्वेलरी बघितलेली नाही। छान पॅकेजिंगसुद्धा आहे, छान पॅक होऊन ही ज्वेलरी आलेली आहे। जसं पॅकेजिंग आहे तशीच ज्वेलरी दिसते। आता आपण ज्वेलरी बघूया।
तुम्ही बघताय केवढी सुंदर ज्वेलरी आहे, गोल्डन कलर आहे आणि मध्ये त्यांनी रेड कलरचे स्टोन दिलेले आहेत. क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे. कुठल्याही सणावारासाठी, कार्यक्रमासाठी साडीवरती ही ज्वेलरी खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही नक्की जाऊन परचेस करा. क्वालिटी छान आहे. शिवाय मागच्या बाजूला इथे ॲडजस्टसाठी त्यांनी नॉट दिलेले आहे आणि यावरचे कानातले विशेष म्हणजे खूप सुंदर आहेत. मी तुम्हाला कानातले दाखवते. प्रकारचे सुंदर त्यांनी कानातले दिलेत. वरती त्यांनी खडा दिलेला आहे आणि खालच्या बाजूला छान सुंदर असे लटकन आहेत. कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत. याचा पिक्चर मी मेन्शन करते. अगदी पिक्चरमध्ये जशी बघितली आहे तशीच मला ही ज्वेलरी रिसीव झालेली आहे. मी इंस्टाग्रामवरती सुद्धा याची रील टाकलेली आहे. त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. सगळ्यांना ही ज्वेलरी खूप जास्त आवडलेली आहे. तुम्ही याचा लूक बघू शकताय. अतिशय रिच अशी वाटणारी ज्वेलरी आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी सुंदर ज्वेलरी तुम्हाला मिळणार आहे. खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकताय कानातले सुद्धा सुंदर आहेत आणि पूर्ण ओव्हरऑल लुक ह्या पूर्ण ज्वेलरीचा खूप सुंदर आहे. जर आता या ज्वेलरी बरोबर दुसरी एक ज्वेलरी आहे कॉम्बोमध्ये मला रिसीव झालेला आहे. तुम्हाला दुसरी ज्वेलरी मी दाखवते. मगाशी आपण जी बघितली त्यामध्ये नाजूकमध्ये अतिशय सुंदर अशी ही ज्वेलरी आहे. खालच्या बाजूला सुंदर असे 2 कुंदन दिलेले आहेत आणि अशा प्रकारे या बाजूला आणि या बाजूला छान मणी दिलेले आहेत. मण्यांची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आणि मागच्या बाजूला अशा प्रकारे त्यांनी चेन दिलेले आहे. याने तुम्ही छान असे ॲडजस्ट करू शकता. याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे. हे 2 ज्वेलरीचे आहेत, सेट आहेत, ते मला एकाच पाऊचमध्ये रिसीव झालेले आहे. 240 रुपयाला दोन्ही ज्वेलरी तुम्हाला नक्कीच मिळून जातील. आपली चौथी जी ज्वेलरी आहे ती सुद्धा तितकी सुंदर आहे. पॅकेजिंग खूप सुंदर आहे. छान पॅक होऊन आलेले आहे. नो डॅमेज, नथिंग. कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालेलं नाही. अगदी फोटोमध्ये जशी बघितली तशीच मला ही ज्वेलरी रिसीव झालेली आहे. मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते. तुम्ही वर्कवाली साडी घालता, छान टिकली वर्कवाली साडी घालता, कुंदन वर्कवाली साडी घालता, अशा साड्यांवरती रात्रीच्या वेळी ही ज्वेलरी खूप सुंदर दिसते. तुम्ही क्वालिटी बघू शकताय. डायमंडमध्ये ही ज्वेलरी आहे. खूप छान डिझाईन आहे, युनिक पॅटर्न आहे आणि खालच्या बाजूला छान असं लटकन आहे. एकदम स्टायलिश दिसते. ब्लॅक कलरच्या साडीवरती रात्रीच्या वेळी एखादं फंक्शन असेल त्यासाठी तुम्ही ही ज्वेलरी नक्कीच वेअर करू शकता. तुम्ही घातल्यानंतर याचा लुक बघू शकताय. अतिशय सुंदर दिसते. या ब्लॅक साडीवरती ही ज्वेलरी अगदी सूट होते. जर तुम्हाला डायमंडमध्ये एखादी ज्वेलरी हवी असेल तर स्वस्तात मस्त आणि तितकी सुंदर दिसणारी ही ज्वेलरी तुम्ही नक्की बाय करा. याचे कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत. मी तुम्हाला कानातले दाखवते. कानातले तुम्ही बघताय खूप सुंदर आणि नाजूक असे हे कानातले आहेत. तर या सगळ्या ज्वेलरीज खूप सुंदर आहेत आणि खूप कमी बजेटमध्ये आणि तितक्या सुंदर क्वालिटीच्या आहेत. जर तुम्हाला या सगळ्या ज्वेलरीज आवडल्या असेल त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.